नमस्कार. रामकृष्ण. आजच्या डिसेंट फाउंडेशनच्या 120 दिव्यांग बांधवांना मोफत 3 चाकी इलेक्ट्रिक सायकल वाटपच्या आणि दिव्यांग प्रेरणा पुरस्कार 2024 वितरण समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि ज्यांच्या CSR इनिशिएटिव्हमधनं ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने जो CSR डिसेंट फाउंडेशनने प्राप्त केला, या सर्व कार्यक्रमाच्या आयोजनाच्या प्रित्यर्थ व्यासपीठावर उपस्थित असणारे, लहानपणापासून माझ्यावर प्रेम करणारे आदरणीय माझं प्रिय शरदराव लेंडे साहेब, ज्यांना मी भीष्माचार्य असं म्हणतो, आणि ते मला म्हणाले मग भीष्माचा अंत कसा झाला असे आमचे गमतीने चर्चा होतात. दुसरे माझ्यावर खूप प्रेम करतात. माझ्या व्हॉइस इन्स्टिट्यूट आणि माझ्या अनेक वाटचालीमध्ये माझ्या प्रवचनांमधनं काही इन्स्पायर्ड होऊन पहाटे 4 वाजता ते प्रयोगही करतात, त्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकतात आणि ब्लॉकेजेस कसे दूर होत आहेत असे आदरणीय देवदत्तजी निकम साहेब, माझ्या ज्या गावामध्ये माझा जिल्हा परिषदेचा मतदारसंघ आहे ते आदरणीय दानशूर व्यक्तिमत्व गुलाबशेठ पारखे साहेब, आमचे पर्यटन विकास चळवळीचे मस्कर सर, आदरणीय माझे मित्र जे 2.5 वर्षापूर्वी मला म्हणाले आता मी राजकीय संन्यास घेऊ की काय पण अतिशय दिलदार व्यक्तिमत्व आहे, खूप गोड आहे, पारदर्शक आहेत, आदरणीय आदर्श जिल्हा परिषद सदस्य मोहित शेठ हवाने, येणेरे गावचा आमचा मीना पट्टा, आणि या मीना पट्ट्यामध्ये लहानपणापासून माझ्यावर ज्यांनी प्रेम केलं ते सोपान शेठ जाधव असतील, दशरथराव पवार साहेब असतील, तसेच बाजीराव शेठ ढोले आणि अंकुश शेठ आमले, आमचे खूप 99% मित्र आदरणीय तुषार भाऊ ठेकील या ठिकाणी उपस्थित आहेत, अर्चनाताई आहेत, माझे कॉलेज जीवनातले अनेक मित्र, गेले 29 वर्ष आम्ही समवेत आहोत, ते सगळे मित्र उपस्थित आहेत आणि आमच्यामध्ये कुठला वाद नाही, तंटा नाही का. अनिस भाई पण इथे आहे, म्हणजे अनिस भाईचे टी-शर्ट घालून मी कॉलेज केलेलं आहे. असा कागदेवाड्यात राहणारा आमचा ठाण्यावाग, अनिस भाईंकडे पाहतो. माझे प्रिय रायचंद भाऊ इथे आहेत, अनेक पत्रकार मित्र बांधव उपस्थित, दिव्यांग मित्रमंडळ. खरं तर आजचा दिवस मी इथे बसून असा विचार करत होतो की मी इथे असतो तर कोणतरी बोलतंय, म्हणजे मी असा विचार करत होतो की मी समोर असतो तर नेमकी माझ्या मनामध्ये काय भावना सुरू असत्या. एकतर मी मानसिकरित्या अतिशय खचलेलो असतो किंवा जीवनाची उमेद माझी संपलेली असते. आपण सगळ्यांनी असा विचार करायला पाहिजे की हे माझ्या वाट्याला आलं असतं तर मी काय केलं असतं. काल रात्री पहाटे 2 वाजता मी 15 सेंटीमीटरचा आतड्याचा तुकडा ज्यावेळी माझ्यासमोर आला ऑपरेशन झाल्यावर, त्यावेळी मी विचार केला की हा माझा आतड्याचा तुकडा असता तर. त्याला अजित आणि आम्ही सगळे बरोबर होतो. काल सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, ते कार्डिओलॉजिस्ट आहेत, काल खास भेटण्यासाठी मला आले. त्यावेळी त्यांच्या आजोबांच्या दृष्टीने आमच्या काही चर्चा झाल्या आणि काय करता येईल. आणि आजच्या जागतिक अपंग कल्याण दिनाच्या निमित्तानं मी विशेष तोनं देवदत्त निकम साहेबांचे आभार मानेन की एक मला नवीन विचार त्यांनी या ठिकाणी दिला. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे का की आपल्या परंपरेमध्ये, माहित नाही पण पुराणांमध्ये, वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये काही दिव्य पुरुष होऊन गेले जे शरीराने विकलांग होते, आणि दुर्दैवानं त्याच्यावर जे काही सिनेमे आले, चित्रपट आले, कथा लिहिल्या गेल्या, त्याच्यामध्ये हे व्यंग खलनायकी परिभाषेमध्ये ते आमच्या पुढे मांडण्यात आलं. म्हणजे समाज मनावर जो पगडा गेली अनेक वर्ष आहे तो तुमच्यासारख्या दिव्य माणसांना दूर लोटण्याचं काम वेगवेगळ्या माध्यमातून झालं. मी अमेरिकेचा जास्त चाहता नाही, पण 1990ला त्यांच्याकडे एक बिल पास झालं आणि त्याच्यानंतर मला वाटतं एक रिव्होल्युशन आपल्या जगामध्ये गेली 30-35 वर्ष येत आहे की सन्मान आपल्या सगळ्यांना मिळाला पाहिजे. भारतीय राज्यघटनेच्या 252व्या कलमामध्ये त्याच्यामध्ये एक 13वा मुद्दा आहे. त्याच्या अंतर्गत
सगळ्या राज्यांमधल्या असणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने दिव्यांग असणारे दिव्यांगांचे पण खूप प्रकार आहेत. डिसॅबिलिटी मॅडम मगाशी म्हणाल्या. एक शारीरिक व्यंग आहे. कोणतरी बोलतंय, मला आवाज येतो इथे. तुम्हाला सांगू, मी 1 तास पण झोपलेलो नाहीये, पण तुमच्यासाठी आलोय आणि काहीतरी करून जायचंय. आपले मानसिक व्यंगाची परिभाषा ही दिव्यांगांमध्ये आली याचं मला खूप वाईट वाटतंय. शरीराने व्यंग असणारी माणसं 2 प्रकारे असतात. एक जन्मता असतात ज्याच्यामध्ये त्यांचा काही दोष नसतो. आईमध्ये काहीतरी कमी आहे, वडिलांमध्ये काहीतरी कमी आहे, किंवा गर्भधारणेची प्रक्रिया काहीतरी चुकलेली आहे, किंवा डिलिव्हरीची प्रक्रिया चुकलेली आहे, किंवा भविष्यात पोलिओ झालेला आहे. दुसरा प्रकार आहे तो अपघाताने आलेलं अपंगत्व. एक तर त्याची चूक असेल किंवा समाजातल्या समोरच्या माणसाची चूक असेल. हे दोन्ही प्रकार मला वाटतं अतिशय नियतीचा क्रूर आणि किळसवाना प्रकार आहे. तरी देखील नाउमेद होऊन अनेक माणसं जगामध्ये मोठी झाली. परंतु आज जगाच्या एकूण लोकसंख्येच्या जर आपण 750-800 कोटी लोकसंख्या जगाची पकडली तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा एक धक्कादायक अहवाल आहे की त्याच्यामध्ये टोटल पॉप्युलेशनच्या 35% म्हणजे 35% लोक हे मेंटली डिसॅबिलिटीच्या लेवलवर पोहोचले. ॲज अ ॲबनॉर्मल, अँझायटी, फिअर. मी सायकोलॉजीचा स्टुडंट असल्यामुळे याच्याकडे असा नजरेने पाहतो की जर 35% लोक ह्या परिभाषेमध्ये मोडतायत, म्हणजे एकूण ती लोक होत आहेत 8×24 आणि 8×45 240 आणि 40 म्हणजे 280 कोटी. 280 कोटी लोक मानसिकरित्या दुर्बल आहेत, मानसिकरित्या दिव्यांग आहेत. हे मी का सांगतोय की भारतीय राज्यघटना आणि देशामध्ये झालेले जे काही कायदे आहेत याच्यामध्ये भारताने त्याच्यावर स्वाक्षरी केली 2008ला. दिव्यांगाच्या परिभाषेमध्ये मग तो डोळ्याने आहे, तो कानाने आहे, ते मुखाने आहे, तो हाताने आहे, तो पायाने आहे, त्याचबरोबर तो मानसिकतेने आहे. ही टक्केवारी जर मोजली एकूण लोकसंख्येच्या 3% पुढे जर आपण गेलो तर जीडीपीवर परिणाम होईल असेही आकडे आहेत. मग एकूणच राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये हा सगळा फोर्स जर कुठे डिस्टर्ब होत असेल आणि तो शरीराने तर होतोय, पण जर तो मनाने पण झाला तर ही आकडेवारी इतकी भयानक वाढेल की पुढे जाऊन मग राष्ट्र उभारणी आणि विश्व शांतीची प्रार्थना ही पोकळ ठरेल. आपल्या सगळ्यांनाच म्हणजे तुम्ही सगळी माणसं आमच्यासारख्या सुदृढ शरीराच्या माणसांसाठी दीपस्तंभ आहात. तुम्ही कुठल्याही नैराश्यामध्ये न जाता अगदी आपल्या कुटुंबामध्ये देखील, म्हणजे मला त्याची जाणीव आहे, मी काही लोकांना भेटी दिल्या की कुटुंबामध्ये देखील तुम्हाला फार आनंद घेता येत नाही अशी परिस्थिती आहे. आणि ज्याचे आई वडील गेले त्याच्या वाट्याला तर खूप दुर्दैवानं अशा काही घटना होतात की ते भाऊ बहीण त्यांना अतिशय वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट देतात. म्हणजे इतका मानसिक संघर्ष असताना देखील जगण्याची उमेद तुम्ही जागवली आणि ती जिवंत ठेवली, याच्यासाठी तुम्हाला सॅल्यूट आहे. ते आमच्यासारख्या लोकांसाठी तुम्ही एक दीपस्तंभ आहात. ते का म्हणतो, आमच्याकडे सुदृढ शरीर आहे परंतु आमची मन मात्र सुदृढ राहिलेली नाही, आपण घेतो निरोगी राहिलेली नाही, ती निकोप राहिलेली नाही. खरं तर संघटना म्हटली की संघटने ती निरागस राहिलेली नाही. मी धन्यवाद देईल आणि मी निकम साहेबांची वेळ घेऊन तुमच्या व्यासपीठावरच्या मान्यवरांना मला सांगायला आवडेल की आपण पाहतोय की खाली मला जी मदत पत्रकार बांधव आहेत ते तुमच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून या कार्यक्रमाला सर्वोच्च उंची देण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न. एखादा चाफा करून पुढे येण्याची गरज आहे. ही सगळी एक गोष्ट तुम्हाला हा प्रसंग आला, ब्लाइंडनेस, आणि त्याच्यानंतर गेली 27-28 वर्ष तुम्ही अंधारामध्ये जीवन जगताना लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करण्याचं काम करताय. हे खूप महत्वाचं आहे. माझ्या वाट्याला किती दुःख आली तरी लोकांना मी आनंद देईन या भूमिकेवर जो उभा राहतो माझ्यासाठी तो संत असतो.
आणि अशी संतत्वाची प्रचिती आज दिव्यांगाच्या सोहळ्यामध्ये जाईताईंच्या वतीनं आली, म्हणून जाईताईसाठी आपण जोरदार टाळ्या या ठिकाणी वाजवल्या पाहिजे. माणसं फक्त जगत असतात, पण माणसांनी जगण्याबरोबर जिवंत राहिला पाहिजे. काही माणसं जगतात पण ती जिवंत नसतात. काही माणसं जगतात, जिवंत असतात, पण जागवण्याचं काम करत नाही. जगणं, जिवंत असणं आणि जागवणं या तीनही प्रोसेस कोण करतो? तर जगामध्ये आपण खूप नावं पाहिली तर अल्बर्ट आइन्स्टाईनचं नाव, त्याला डिस्लेक्सिया होता, आणि या डिस्लेक्सिया मधनं अल्बर्ट आइन्स्टाईन कुठली क्रांती करून गेला हे तुम्हाला सांगायची गरज नाही. म्हणजे सापेक्षवादाचा सिद्धांत त्यांना नोबेल पारितोषिक देऊन गेला. स्टीफन हॉकिन्स आज अपंगाचा तुम्ही विकिपीडियावर जर अभ्यास केला तुमच्या लक्षात येईल, जगातला सगळ्यात मोठा अपंग आणि सगळ्यात मोठा नावाजलेला त्या ALS नावाच्या आजारानं तो जगू शकणार नाही. 76 वर्ष जगतो आणि कॉस्मॉलॉजीवर आमच्याशी भाष्य करतो, भौतिकी ज्ञान आम्हाला देतो, क्वांटम थेरपी आम्हाला समजून सांगतो. या सगळ्या गोष्टी जर एका बाजूला आहे, हेलन केलर नावाचं एक व्यक्तिमत्व, ती स्त्री आहे का पुरुष आहे हे तुम्ही पहा, ती स्त्री आहे, परंतु तिच्या वाट्याला आलेला अंधार, जगातली सगळ्यात मोठी साहित्यिक म्हणून ती पुढे येते. अरुणिमा सिन्हा नावाची मुलगी, एक स्पोर्ट्समन आमच्या भारतातली, तिच्यावर पाशवी अत्याचार करण्याचा प्रयत्न करतात, तिला ट्रेन खाली टाकतात, त्याने ती जखमी होते, तिच्या पायावरून ट्रेन जाते आणि ती बेडवर असताना स्वप्न पाहते की मी एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करेल. ही सगळी लोक शरीराने जरी तुटलेली होती पण मनाने ती तुटलेली नव्हती, म्हणून आपल्या वाट्याला आली. फ्रँकलिन रुझवेल्ट नावाचा एक राजकीय नेता आज जगाच्या इतिहासामध्ये स्वतःची नोंद करून गेला, जो व्हीलचेअरवर राहत होता. अशी किती नावं तुम्हाला सांगू. आजही अनेक मोटिवेशनल स्पीकर तुम्ही गुगलवर गेले तर कुणाला डोळे नाही आहेत, कुणाला पाय नाही आहेत. आणि मी तुमच्यासाठी मागच्याही कार्यक्रमामध्ये जितूबाईला काही सूचना केलेल्या होत्या आणि त्याच्यासाठी माझी काही मदत लागली तर तुम्ही सांगा, असंही मी त्यांना बोललेलो होतो. मी पाहिलं की जगामध्ये जी श्रीमंत लोक आहेत, विशेष करून ती दिव्यांग आहेत, परंतु ती श्रीमंत कशी झाली तर त्यांनी एंटरटेनमेंटचा प्लॅटफॉर्म जवळ केला. म्हणजे स्वतःला एखादं व्यंग आहे, त्या व्यंगावर मात करून कॅमेरा पुढे येऊन आपली कला सादर करणं आणि त्या कलेच्या माध्यमातून प्रसिद्धी आणि पैसा निर्माण झाल्यानंतर तो समाज व्यवस्थेला लावणं, या सगळ्यात मोठा रेशो दिव्यांग लोकांचा आहे. म्हणून तुमच्यासाठी हा AI जो आलेला आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिसेंटने अशी एक कार्यशाळा घ्यावी. AIच्या माध्यमातून तुमचा इंटरेस्ट चेक करून तुम्हाला असं काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट निर्माण करता आलं. मागे मी जय हिंद कॉलेजला आणि समर्थ पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेजला तो प्रस्ताव देण्याचा प्रयत्न केला. तसा पत्रव्यवहार जितूबाई मला वाटतं तुम्ही केलेला होता. आता सत्यशील दादा गेले, परंतु त्यांच्याकडे एक साखर कारखाना आहे, साखर शाळा नावाची आपण नेहमीच ऐकतो. पण एक असं स्कूल असावं. स्कूल मीन्स त्याला स्कूलही म्हणू नये, परंतु नावमेद झालेल्या माणसांची उमेद जागृती निर्माण करून समाजामध्ये पॉझिटिव्ह संदेश निर्माण करण्यासाठी लेंडे साहेब तुमच्यासारख्या ज्येष्ठ माणसाने जर हा प्रयत्न केला, ही सगळी जुन्नर आंबेगाव खेड आता आपलं समृद्ध झालेलं आहे. संप्रदायाने समृद्ध आहे, शिक्षणाने समृद्ध आहे आणि आर्थिक परिस्थितीने पण समृद्ध आहे. मला काय करता येईल हा विचार ज्यावेळी मी अध्यात्मात उतरल्यानंतर केला की मी ज्या गावात कीर्तन करेन तिथं पाणी पिणार नाही, मी ज्या गावात कीर्तन करेन तिथं अन्न घेणार नाही, मी ज्या गावात कीर्तन करेन तिथं बुक्का लावणार नाही, मी हार घेणार नाही. इतकं काटेकोर पद्धतीने मी ज्यावेळी संप्रदायात उतरलो तर हा म्हणता कोट्यावधी रुपये मी आज गोळा करतोय. आणि उत्तराखंडमध्ये देखील मी गेल्यावर लोक महाराष्ट्रातली जमा होत आहेत, मी त्यांना 3.5 कोटीचा शब्द देऊन येतोय. वेगवेगळ्या पद्धतीने हे काम उभं राहतंय. देवदत्त निकम साहेब म्हणाले की मंदिरासाठी ती एक अध्यात्माची बाजू आहे, परंतु त्याबरोबर आपल्याला समाजातली पण मंदिरं अशी मोडकळीला आलेली मनांची उभी करावी लागतील. तर तुम्ही जो प्रस्ताव दिला त्याच्यात तुम्ही नक्की त्याचा विचार करेल. आणि असा दिवस येतोय, बरेच पुण्यात आलेल्या लोकांचे फोन येतात, त्यावेळी मी त्यांना धावून जातो, मदत करतो, बिल कमी करण्याचं काम, 50% औषधं, 50% सवलतीत औषधं देण्याचं काम. मग माझे प्रेम करणारे जे पुणेकर मित्रमंडळी आहेत ती सारी मदत करतात. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं व्यासपीठ माझ्याकडे 25 वर्षासाठी आलंय आणि मी 10 दिवस कार्यक्रम केला, त्यांचं पाणी पित नाही, तेही बिचारे माझ्या शब्दाला जागतात आणि असंख्य लोकांना मदत करतात. आमचे मंत्रालयात वसंत वराडी साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून अनेक बिलं कमी होतात.
परंतु याच्यातही आपण कमी पडतो ही जाणीव तुम्ही मला करून दिली, त्याबद्दल धन्यवाद. इथून पुढे कीर्तनाच्या निमित्ताने मी हा जागर केल्याशिवाय राहणार नाही. आता मी 10व्याची प्रवचनं मी बंद केली, नाही तर लोक म्हणतात प्रवचनाला 1.5 लाख देतो, 2 लाख देतो अशा ऑफर देतात मला. म्हणजे मला पैसे कमवायचे नाही, पैशाचे ऑफर येतात, असं वाईटही वाटतं कधी कधी. आणि या सगळ्या गोष्टीतनं डिसेंट फाउंडेशनवर माझं जरा वैयक्तिक प्रेम आहे. एक तर जितू भाऊ हा माझा 29 वर्षापासूनचा तुषार भाऊ मित्र आहे. म्हणजे मी त्याची परिस्थिती पाहिलेली आहे. त्याच्या हाताला दर घेऊन घेऊन रक्तबंबाळ झालेले हात मी त्याचे पाहिले. त्याच्या आजोबांच्या डोळ्यामध्ये आपल्या नातवांसाठी मी स्वप्न पाहिलेले आहे. त्यांची 100 पूर्ण झाली, माझंच लेक्चर होतं, खूप वर्ष झाली तर. आणि साधं घर होतं. आता गीताई नावाचा बंगला आपल्याला दिसतोय, पण साधं घर होतं. ते पावसाळ्यात गळायचं. त्याच्या लाकडाच्या पत्र्याच्या पेटीमध्ये फाईल्स असायच्या शेतकऱ्यांसाठीच्या. आणि वल्लभ शेठकडे जा, लेंडे साहेबांकडे जा, धावपळ कर, लोकांना मदत मिळून दे. पण त्याचा भाऊ आहे महेंद्रा, आणि हा महेंद्र आमचा पुण्यामध्ये राहतो. मै धर्मे वगैरे ही सगळा ग्रुप आहे. हा खूप इंटेलेक्च्युअल लेवलवर हाय प्रोफाईल कस्टमर हँडल करतात. त्यांच्या सेक्टरमध्ये ते उत्कृष्ट काम करतात. मग माझं पोट भरलंय, आता मला काय करायला हवं. अजून त्यांचं पोट भरलेलं नाही, असे काही फार ते श्रीमंत झालेले नाही, पण आपल्या भावाला खूप आवड आहे. म्हणून हा भाऊ पुण्यामधलं त्याचं असणारं सर्कल आणि त्या सर्कलच्या माध्यमातून जितूभाईंची असणारी आवड, अशी एक कमिटमेंट 2 भावांची सोसायटीसाठी आहे. हे फार महत्वाचं आहे. आता 2 भाऊ एकत्र येणं, नांदणं आणि काम करणं हे खूप दुर्लभ आहे. असं दुर्लभ योग या निमित्तानं या परिवाराने आपल्या समोर आणला. परिवारासाठी आपण एकदा मला वाटतं टाळ्या वाजवल्या पाहिजे. गरिबीतला संघर्ष हा मी त्याचा जवळून दीपक भाऊ आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. तुमच्या सगळ्यांसाठी माझ्या मनामध्ये काही कल्पना आहे, त्या पुढच्या 2 मिनिटात मी मांडणार आहे. की तुमच्याकडे काय स्किल आहे. एखादं डिसेंट फाउंडेशननी एक मोबाईल नंबर फक्त दिव्यांग लोकांसाठी, जुन्नर आंबेगाव खेड हे आपलं एक त्रिकोण आहे. असा एक वेगळे 3 भावंड आहे असं नाही, ती एकच आहे. आपल्याकडे एक वेगळा आयाम आहे. या 3 तालुक्यातून याची सुरुवात केली आणि सगळ्यांनी एकत्र आपल्या त्या ठिकाणी नामनोंदणी केली. आणि तुम्हाला काय समाजाकडनं अपेक्षित आहे, मला त्याच्या अगोदर असं वाटतं, आणि मी आत्ताच्या सरकारशी बोलणार आहे जो कोण एज्युकेशन मिनिस्टर होईल, इंडिव्हिज्युअल एज्युकेशन पॉलिसी IEP याची खूप गरज आहे. म्हणजे मी जो गुरुकुल स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये मी 20 प्रकारचा सिलेबस इन्व्हॉल्व केलेला आहे. तर मला वाटतं IEP वर मॅडम आपलं राज्य सरकार पण पुढे आलं पाहिजे. त्याच्यात तरतूद आहे IEP ला, आणि त्याला सेंट्रलचे फंड्स आहेत. CSR देऊ शकतं, स्टेट गव्हर्नमेंट आहे, अगदी जिल्हा परिषद देऊ शकतं. या IEPच्या अंतर्गत जर दिव्यांग लोकांचा सर्वे केला जुन्नर आंबेगाव खेड, आणि एक आपलं वर्कशॉप हवा आहे आपल्याला, त्या वर्कशॉपला लागणारी जी काही यंत्रणा आहे ती आपण वेगळ्या पद्धतीने उभी करू, आणि त्या यंत्रणेमध्ये यांचा प्रोग्रॅमिंग आपल्याला करायला हवं आहे. म्हणजे मला वाटतं फक्त आपण आता, ही खूप मोठी गोष्ट आहे की आपण 3 चाकी इलेक्ट्रिक सायकल देतोय, कारण ते हातानं सायकल चढ्यानं खूपच अवघड आहे. परंतु इलेक्ट्रिक सायकल मिळाल्यानंतर मी काय व्यवसाय करेल. मी फक्त चौकात जाऊन राजकारणाच्या गप्पा बॅटरी चार्ज करून मारणार आहे का, किंवा मी चौकात जाऊन फक्त कुणाचा तरी झेंडा माझ्या सायकलवर लावणार आहे का. याच्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही स्वावलंबी होण्यासाठी या सायकलचा काय वापर करणार आहात याचा तुम्ही विचार केला पाहिजे. तुम्हाला चांगला उत्कृष्ट वडापाव बनवता येतो ना, गाडीवर लिहा की दिव्यांग वडापाव सेंटर, बाकी काही लिहू नका, तुमचं नाव पण लिहू नका आणि काही लिहू नका. तुम्हाला जर उत्कृष्ट चहा बनवता येतो ना, तुम्ही कुंभाराकडनं कप विकत घ्या, मातीच्या कपातला चहा, दिव्यांग मातीच्या कपातला चहा. तुम्हाला जे येतं, मोबाईल दुरुस्त करता येतात का, तुम्ही, आपल्याकडे कायदा आहे, कुठल्याही महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतला रिझर्वेशन आहे की दिव्यांग लोकांसाठी जर तिथे तुम्हाला गाळे द्यावे लागतात आणि ते अतिशय नगण्य मूल्यावर, भाड्या तत्वावर तुम्हाला ते मिळतात. तिथे तुम्हाला, मी जे मगाशी म्हणालो की आपल्याला तुमची पहिली सगळ्यांची एंट्री पाहिजे, त्याच्यामध्ये तुमचा सगळा डिटेल्स डेटा पाहिजे, आणि मग तो डेटा आल्यानंतर ते बायफर्गेशन करता येईल की कुणाला ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये काम करायचंय,
कुणाला फूड इंडस्ट्रीमध्ये काम करायचंय, कुणाला IT इंडस्ट्रीमध्ये काम करायचंय, कुणाला या ठिकाणी स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये काम करायचंय, कुणाला या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक गॅजेटमध्ये काम करायचंय, कुणाला बुक स्टोअरच्या संदर्भामध्ये काम करायचंय. तुमचा इंटरेस्ट महत्वाचा आहे की काय आहे, आणि त्याच्यावर काम करून तुम्हाला त्या पद्धतीचा प्रशिक्षण कार्यक्रम देणं ही डिसेंट फाउंडेशन या समाज घटकाची जबाबदारी आहे. तुम्हाला जर वाटतं मी चांगला मोबाईल नीट करू शकतो, जगामध्ये जन्माला आलेल्या पोराला पण रडायचं थांबवायचं असेल तर आई मोबाईल हातात देते, लक्षात ठेवा. तुम्हाला जर वाटतं ना मी मोबाईल चांगला दुरुस्त करू शकतो, कुणीतरी तुम्ही 10 जण पहा, प्रशिक्षण घ्या आणि तुमचे गावोगावी बोर्ड लावा. लोक चांगल्या दुकानात जाणार नाही. लोकांची मानवता अंतःकरणातली जिवंत आहे. ते म्हणतील की हा दादा लढतो, याच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. तो तुमच्याकडे मोबाईल नीट करायला येईल. ज्याला डोळे नाहीत ना त्याने मग वेगळ्या पद्धतीचा व्यवसाय करायचा, ज्याला कान नाहीत ना त्याने वेगळ्या पद्धतीचा व्यवसाय निवडायचा, ज्याला हात नाहीयेत त्याने वेगळ्या पद्धतीचा व्यवसाय निवडायचा. परवा माझी मिसेस आणि मी पुण्यामध्ये गेलो. वुडनचा ठाकूर वुडन वर्ड्स, ती एका हाताने ती दिदी काम करत होती, एकाच हाताने. परवाच आम्ही गेलो होतो. एक हाताने तिला ती गाठ सुटत नव्हती. ते मटेरियल जे आलेलं होतं रॉ मटेरियल, आणि त्याच्यानंतर त्याच्यावर प्रोसेस होऊन तो जो त्यांचा प्रॉडक्ट तयार होतो ती सोडत नव्हती. मी हिला म्हणालो बघ एकच हात आहे तिचा, एक हात असाच, एका हाताने ती लढत होती. मी सहज तिच्या आईला विचारलं ही दुकानात येते कधी आणि जाते कधी. तिचं वय साधारणतः मला वाटतं 48 वय. ती दुकानात येते सकाळी 10 वाजता आणि घरी जाते संध्याकाळी 9 वाजता. काय हार्ड वर्क आहे, कसले एफर्ट्स आहेत. आणि या एफर्ट्स मधनं त्यांचं पुण्यामध्ये आज नाव आहे. भद्रा मारुतीला औरंगाबाद जिल्ह्याचा एक संभाजीनगरचा एक माणूस औरंगाबादमध्ये भद्रा मारुतीच्या दर्शनाला गेला, येताना अपघात झाला आणि त्याचं वय 34 आहे. पत्नी आहे, मुलं आहे, म्हातारे आई वडील आहेत. तो नावमेद केला नाही, व्हीलचेअरवरच, म्हणजे तू इलेक्ट्रिक पण नाही, साधी व्हीलचेअर. परंतु त्याच्याकडे एक गाय होती. आज त्याच्याकडे निकम साहेब 99 गाय आहेत आणि ते सगळ्या देशी गाय आहेत आणि 9 माणसं त्याच्याकडे कामाला आहेत. आणि याच्यावर एक आर्टिकल लोकसत्ताला प्रसिद्ध झालं होतं. तो फार लांबचा नाही आहे. अशी वेगवेगळी माणसं आहेत आपल्याकडे. बोलंड नावाची इंडस्ट्री आहे, ती तुम्ही सगळ्यांनी सर्च करा, ती कुणाची आहे पहा. तो दिव्यांग माणूस आहे आणि भारतातला सगळ्यात श्रीमंत आहे. वय वर्ष फक्त 34 आहे. म्हणजे अपंगांमध्ये दिव्यांगांमध्ये श्रीमंत व्यक्ती आहे. तुम्ही रिचर्ड फ्रान्सिस नाव जर पाहिलं, गुगलवर टाकलं तर तुम्हाला कळेल की तो माणूस दिव्यांग असताना 5 कोटी अब्ज डॉलरचा त्याचा इंडस्ट्री उभा करतोय. म्हणजे छोट्या गोष्टींपासून जर आपण सुरुवात केली तर आपल्याला फार मोठं यश मिळेल याची मी तुम्हाला खात्री देतो. कारण तुमची मनं आहेत ना ती अतिशय जागरूक आहे, ती अतिशय सकारात्मक आहे, ती अतिशय तेजपुंज आहे. म्हणजे आमचं कॉन्सन्ट्रेशन लेवल डिस्ट्रॅक्ट होतं, तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेवल आहे ना अतिशय प्रॉपर कॉन्स्टंट एफर्ट्स देत राहतं आणि काम करत राहतं. कारण तुमच्या आतमध्ये एक उर्मी आहे. ती उर्मी असते ना की माझा अपमान होतोय, मग कुटुंबामध्ये होतोय, समाज माझ्याकडे ह्या दृष्टीने पाहतोय, मला स्वावलंबी व्हायचंय, सगळ्यात महत्वाचं काय असेल तर यांचं ट्रेनिंग करणं महत्वाचं आहे. समाजामध्ये यांना आधार देणं ही एक बाजू आहे. समाजामध्ये यांना स्थान निर्माण करून देणं ही एक बाजू आहे. समाजामध्ये माझा पुढचा विचार आहे की समाजामध्ये राष्ट्र उभारणीसाठी यांना काही देता येईल का, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट फॉर युअर लाईफ ऑल्सो इन नेशन. म्हणजे हा दृष्टिकोन डिसेंट फाउंडेशननी घेतला पाहिजे. मी मागे त्यांना विनंती केली, आजच्या कार्यक्रमात विनंती करतो, नाही तुम्हाला कुठलं इन्स्टिट्यूट उभं करत ना तुम्ही मला सांगा, आपण याच्यातनं प्रयत्न करू. जेवढे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, आपण आता कोण मंत्री होईल मला माहित नाही, त्याच्याकडे जाऊन त्याला सांगू 10% आरक्षण तुझ्या असणाऱ्या कॉलेजमध्ये, जसा म्हाडाचं आरक्षण पडतं ना बिल्डरला, तसा तुझ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जो वर्कशॉप आहे 10% अलाव केला पाहिजे. तो वर्कशॉप फक्त दिव्यांग लोकांसाठी. आणि ही गोष्ट मला वाटतं क्रांतिकारी ठरेल आणि आपण जुन्नर आंबेगाव खेडमधून तो विचार पुढे करू. फक्त तुमची गरज आहे, तुम्ही पुढे आलं पाहिजे. एकदा आपण दिवा लावला, पोपटराव पवारांनी छोटासा दिवा लावला, आज जगभर तो दिवा गेलाय. म्हणून आपल्याला ह्याचाही विचार करण्याची गरज आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जी इलेक्ट्रिक सायकल मिळाली, बंधूंनो एका सायकलची प्राइस किती आहे
तुम्ही गुगल करा किंवा कुठल्याही कंपनीला विचारा. ही प्राइसलेस गोष्ट आहे. एकतर ही अमाऊंट आपल्याला गोळा करणं, आपल्या कुटुंबाने देणं किंवा माझ्याकडे प्रॉपर्टी म्हणून घेणं ही वेगळी गोष्ट आहे. पण कोणतं तरी एक फाउंडेशन आहे या पृथ्वीवर काम करतंय, आपला विचार करतंय. म्हणून आपली ही नैतिक जबाबदारी आहे की या गाडीवर बसताना ही सायकल नाहीये, हे तुमचं एक वाहन आहे जे तुम्हाला घेऊन जाणार आहे. गणपती बाप्पा फार मोठा आहे पण उंदीर त्याला सगळीकडे घेऊन जातो, लक्षात ठेवा. म्हणून तो गणेश पूजनाला महत्व ठरलेलं आहे. तसा ही तुमची उंदीर आहे, तुम्ही सगळे गणपती आहात. मी गणपती या अर्थाने म्हणतो की तुम्ही विद्येचे देवता आहात. तुमचं संकट कुटुंबावर आलंय, तुमचं संकट राष्ट्रावर आलंय. अशा ज्या लोकांची मानसिकता आहे ना, तुम्ही ते राष्ट्राचं आणि कुटुंबाचं संकट दूर करणारे गणपती व्हा आणि हा उंदीर तुमच्या मदतीला येईल. म्हणून मी ती उपमा दिलेली आहे. म्हणून ह्या पद्धतीने तुम्ही काम करा. विनंती एकच आहे, कुठल्याही पक्षाचा झेंडा या सायकलवर लागता कामा नये. मुद्दा क्रमांक 2, आपल्यातला कोण तंबाखू खात असेल, कोण सिगारेट ओढत असेल, कोण पान खात असेल, कोण गुटखा खात असेल, कोण काय म्हणतात ते चपटे अमुक तमुक काही करत असेल, तर माझी विनंती आहे की या सायकलला आपण देवत्वाचा दर्जा दिला पाहिजे. तिला आपण म्हटलं पाहिजे, ईश्वरी कृपा झाली, तुझ्या माध्यमातून मी माझं आदर्श जीवन जगण्याचा आजपासून सुरुवात करेल. गाडी हातात आली ही लक्ष्मी आहे. त्याच्यावर चुकीचा बिहेवियर आपला कुणाचा झाला नाही पाहिजे. डिसेंट फाउंडेशनला नाव ठेवलं जाईल. तुम्ही सायकल दिली, ते पहा ते ओढ्याला पडले आणि तिथे बाटल्या सापडल्या. असा प्रकार होता कामा नये ही माझी तुम्हाला विनंती आहे. तुम्ही जर चांगले वागलात आणि तुमच्याकडे मोबाईल आहे प्रत्येकाकडे, डिसेंट फाउंडेशनने यांचा डेटा कलेक्ट करा, यांचे ग्रुप एकत्र करा, यांची नाव नोंदणी करा आणि तुमचा इंटरेस्ट मी मगाशी म्हणालो तो या एखादा टोल फ्री नंबरच चालू करा. आणि मला असं वाटतं तुम्ही वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करता. निकम साहेब एज्युकेशन सेक्टरमध्ये पण काम करता. हवेली जिल्ह्यामध्ये संजय जगतापांच्या स्कूलमध्ये जी शाळा अतिशय दुर्गम भागामध्ये आहे, तिथे यांनी पाण्याची टाकी बांधून दिली आणि मी उद्घाटनाला होतो. त्यांनी पाईपलाईन 2.5 किलोमीटर पाईपलाईन डिसेंट फाउंडेशननी करून दिली, त्याही उद्घाटनाला मी होतो. त्याचबरोबर एक दुर्गम शाळा आहे, तिचे सगळं पावसामध्ये गळायचं आणि खूप गरीब मुलं त्या शाळेमध्ये शिकतात, तिथेही मी गेलो. तर यांनी अख्खा कम्प्युटर लॅब करून दिला, त्या शाळेची रंगरंगोटी करून दिली, त्या शाळेचे सगळे पॅचेस बुजवले, त्या शाळेला डिजिटल बोर्ड दिले आणि त्याचबरोबर त्या शाळेच्या टॉयलेटची पण कामं केली. पण डिसेंट फाउंडेशनचं खरं डिसेंट काम आहे म्हणून आपण मनापासून त्यांना दाद दिली पाहिजे. पण एका बाजूला एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करतायत, एका बाजूला ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये पण संतोष सहाणे साहेबांच्या मार्गदर्शनाने आमच्या जितूभाईंनी खूप चांगलं काम केलं, महेंद्र भाऊंनी चांगलं काम केलं. कीटक फवारणीला शेतकऱ्यांचा मृत्यू होतो म्हणून पुढे आला. मध्ये दीपक भाऊ, जितू भाऊ, तुम्ही सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे कृषी मेळावे पण घेतले. वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही काम करताय. आता थोडंसं आपण स्पेशल झालं पाहिजे, म्हणजे आपण स्पेशल वर्क केलं पाहिजे, म्हणजे ते नजरेत भरतं लोकांच्या. आपण नेमकी ती थोडीशी मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे पण शेवटी ती करावी लागेल. याला USP क्रिएट करणं म्हणतात. तुमचा USP हा दिव्यांग जर झाला तर मला वाटतं जगातून तुम्हाला मदत आल्याशिवाय राहणार नाही की तुम्ही फक्त दिव्यांग लोकांसाठी काम करताय. आणि याच्यामध्ये तुम्हाला आशीर्वाद तर तुम्ही विचारूच नका. इतके ब्लेसिंग्स येतील की तुमच्या जीवनात तुमच्या कुळाचा पण उद्धार झाल्याशिवाय राहणार, एवढी ताकद या पवित्र आत्म्यांमध्ये आहे. पण एक स्पेशलायझेशन, आपण एखादी गोष्ट करायची, आता हे प्रोजेक्ट मी हातात घेतलाय. भले तुम्ही असं करू शकता जाई ताईंच्या इन्स्पिरेशनने की फक्त दिव्यांग लोकांना प्रशिक्षण देऊन, त्यांना त्यांच्या पायावर उभं करून, त्यांना सरकारी अनुदान प्राप्त करून, त्यांचे प्रोडक्शन निर्माण करून, त्यांच्या असणाऱ्या मार्केटिंग पर्यंत जर कोण या भारतात मदत करत असेल तर डिसेंट फाउंडेशन अशी ओळख तुमची आजच्या दिवशी झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि ती ओळख तुम्ही नक्कीच पूर्ण कराल. माझ्यासारख्याच्या वाट्याला जी काही भूमिका छोटी मोठी घालतायची येईल ती भूमिका मी कायमच तुमच्या बरोबर त्या भूमिकेसाठी असेलच. आज माझी पत्नी पण माझ्या बरोबर आहे, त्यामुळे माझंही असंच कानाचं ऑपरेशन फार मोठं झालं. डॉक्टर म्हणे तुम्ही बोलू शकत नाही, 30 मिनिटं बोलू शकता. मी 6 महिन्यात उठलो आणि 3 तास बोलायला सुरुवात केली. अशा अनेक गोष्टी, 13 ऑपरेशन्स वेगवेगळ्या प्रकारचे, बॉडीमध्ये किती आजार आहेत आणि सगळ्यांवर मात करून आमचा एक वेगळ्या पद्धतीचा जीवन प्रवास सुरू आहे. आणि मला वाटतं तुमची त्याच्यासाठी प्रेरणा आहे. आज माझे वॉईसचे स्टुडंट खूप आहेत. संदीप शेट आहेत, आमचे रायचंद भाऊ लाडके आहेत, आमची बहीण इथे आलेली आहे, रायचंद भाऊंच्या सहभागी होते आहेत, आमचा गणू आहे,
आमचा संतोष आहे. माझे काही 4-5 खांब आहेत माझ्या आयुष्यातले, म्हणजे गरिबीत मला सांभाळणारे. त्यामुळे जितूभाई बिडवे आहे, संतोष भाऊ रगतवान आहे, शरद भाऊ मनसुख आहेत आणि आमचा असणारा पांडुरंग तोडकर आहे, आमचा अजित आहे. ही कायम माझ्या बरोबर असतात, माझ्या सुखात दुःखात. म्हणजे मध्ये तर मी इतका आजारी पडलो की हॉस्पिटलला जायलाच अवघड झालं होतं, तर अशा वेळी पांडू पुढे आला. तर अशी अनेक माणसं आहेत. मी काही कमवत नाही, माझी बायको आज सगळं घर चालवते, ती नॅचरल सोप बनवते, रिलायन्समध्ये जॉब करते. तिला नको एवढं करू, काय गरज आहे लोक पाहतायत आपलं, हा सूर्य हा जयद्रथ असं जीवन आहे. पण तिचं चालू असतं, मुलांचं शिक्षण आहे म्हणे, असं आहे तसं आहे. पण काही अडचण नाही, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद राहू द्या. देवदत्त निकम साहेबांना एकच शब्द देतो की पुढच्या जागतिक अपंग दिनाला मी येईपर्यंत तुम्ही सांगितलेलं काम मी नक्की उभं करेल आणि लोकांच्या आरोग्याच्या प्रश्नासाठी माझे डोक्यात ते होतंच. मला माझी पत्नी म्हणाली मंदिरांना खूप मदत करताना तुम्ही तिथे ट्रस्टी पण नाही, तुम्हाला कोण विचारित पण नाही तिथे. म्हटलं विचारायचा प्रश्न नाही, मला ईश्वराकडे जायचं आहे ना. मग आता हा एक माझ्या मनामध्ये जितूभाई बिडवेंच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कॉन्सेप्ट आलाय की आपण हेल्थ सेक्टरमध्ये काम करूयात. आणि ही मला वाटतं खूप गरज आहे. हेल्थ सेक्टरमध्ये काम करण्यातला जो काही समाधानाची पातळी आहे त्याला सोल सॅटिस्फॅक्शन आहे आणि तेच आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. आज निकम साहेबांची दिदी व्यासपीठावर आहे, तुम्ही तिच्याकडे जर नजर टाकली तर ती इंटरनॅशनल लेवलवर तिने तिचं एज्युकेशन कम्प्लीट केले आणि बापाच्या मागे आज अतिशय भक्कमपणाने ती उभी आहे. आणि ही सगळी माणसं, लेंडे साहेब, बाजीराव शेठ यांनी मला वेळोवेळी आशीर्वाद दिलेले आहे. आमचे मुंडेताई देखील जिल्हा परिषद सदस्य, त्या माझ्या स्टुडंट आहेत. आमचे सर आतार सर इथे बसलेले आहेत, माझे प्राध्यापक इथे बसलेले आहेत, आदिनाथ शेठ आहेत. तुम्ही सगळे आहेत. आता नावं किती जणांची घेऊ, कुणाच तरी चुकेल, कुणाला तरी राग येईल. त्याच्यामुळे मी सगळ्यांना, बरं का गणेश, मी सगळ्यांनाच या ठिकाणी नमस्कार करतो. दिव्यांग दिनाच्या मी शुभेच्छा देणार नाही, कारण तुम्हाला शुभेच्छा देण्या इतकं मी अजून मेंटली फिट नाहीये. तुम्हाला शुभेच्छा देणार नाही, परंतु शुभेच्छा कशाच्या द्याव्या? तुम्ही दिव्यांग झालात आणि तो दिन साजरा करतात म्हणून शुभेच्छा द्यावा का? नाही, आपल्याला आता इव्हेंट नकोय, आपल्याला प्रॅक्टिकली वर्क पाहिजे. म्हणून तुम्हा सगळ्यांना ह्या दिवसाच्या निमित्तानं फक्त मी परमेश्वराकडे काहीतरी मागेन की माझ्या या सगळ्या दिव्यांग बांधवांना, तुम्हीच नाही, या पृथ्वीवर जेवढे काही आहेत, जे काही 3-4% लोक आहेत, ती वेदनेनं व्याकुळ होऊन जीवन जगतायत, त्यातले काही पुढे आलेत, काही मागे राहिलेत, त्यांनाही पुढे येण्याची त्यांना ईश्वराने कृपा करावी आणि आमच्यासारख्यांच्या माणसांच्या, निष्ठुर माणसांच्या मनामध्ये ते कारुण्य प्रगट करावं आणि तुमच्यासाठी आमच्या हातात जे येतं ते तुमच्या हातापर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य ईश्वरानं आम्हाला द्यावं. डिसेंट फाउंडेशनने या ठिकाणी खूप स्तुत्य उपक्रम घेतला. म्हणून डिसेंट फाउंडेशन, आमचे जितू भाऊ, आमचे महेंद्र भाऊ, आमचे धर्मे साहेब, आतार सर, आदिनाथ शेठ या सगळ्यांना आणि व्यासपीठावर इतका वेळ देऊन ही सगळी महान मंडळी उपस्थित आहेत, तुम्हाला मी धन्यवाद देतो की जितू भाऊच्या प्रत्येक कार्यक्रमाला तुम्ही उभे राहता, त्याला मदत करता, म्हणून तुम्हालाही धन्यवाद देतो. आणि तुम्हीच सगळे आलात म्हणून या कार्यक्रमाला देखील एक वेगळी उंची मिळाली. तुम्हालाही धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण.